शिवशंभो 11 आंबोलीवाडी यांच्या आयोजनातून नक्कीच इथे आपण मैदानाकडे वळणार आहोत। पुन्हा एकदा पाहतोय आपण रोशन दादाचा इथे सन्मान होणार आहे। रोशन खाणेकर दादाचा इथे होणार आहे सन्मान, तर नक्कीच आपण पाहतोय। काय नाव लिहिलं समजत नाहीत रे दादा, बघ हे बघ, हे नाव बघ दादा, नाव बघ। थँक्यू डीसी मास्टर। अभिनय ना, दुसरा बॉल देखील जातोय सेकंड इन रो। पहिल्या बॉल वरती दिला होता इशारा आणि दुसऱ्या बॉल वरती केलाय पूर्ण इशारा, ठोकलाय लागोपाठचा मॅक्सिमम एट षटकार। लागोपाठचे 2 बॉल आणि 2 मेगा षटकार पाहायला मिळतात। ते गोलंदाज शैलेश यांच्यावरती 2 बॉल मध्ये आपले आक्रमक पवित्र मात्र प्रस्थापित केलाय। अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमण पाहायला मिळतंय। यावेळी खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय, मिड विकेटला बॉल फील्ड केला जातोय। तोपर्यंत जर पाहाल का गेला तर आता पहिला बॉल डॉट बॉल येतोय। पहिले 2 बॉलला एवढा लांब लचक षटकार पाहायला मिळाले नैनेश यांच्या बॅट मधून। आज जर पाहायला गेला तर हा फॉर्म नैनेश यांचा आंबोलीवाडी संघासाठी महत्वाचा असणार आहे। यावेळी वा सुंदर बॉटमॅनचा चांगला वापर करत असताना शॉट ऑफ द डे आपण पाहतोय। नैनेश यांच्या बॅट मधून डीप कव्हर बॉन्डलाईनच्या बाहेर येतोय हा तिसरा मॅक्सिमम हिट षटकार। या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मिलिंद वांद्रे यांच्या माध्यमातून। आणखी एक मोठा फटका, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, बॉल ट्रॅव्हल करतोय, 1 धाव कंप्लीट केली जाईल। तोपर्यंत जर पाहायला गेला तर आता जर पाहायला गेला तर या 5व्या बॉलवरती पहिली सिंगल आपण पाहिली। तोपर्यंत 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम शिवशंभो 11 आंबोलीवाडी या बॉलवरती जर पाहायला गेला तर महेश पवार मोठा फटक्यासाठी जातील की सिंगल डबल घेऊन स्ट्राइक रोटेट करतील। नैनेश स्ट्राइक एंड वरती नाही आहेत, ऑफ स्ट्राइक असणार आहेत। शेवटचा बॉल महेश मोठा फटका मारायचा होता परंतु शेवटच्या बॉलवरती धाव आली नाही। परिणामी 19 धावा खर्च करत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, जिथं 3 मॅक्सिमम हिट षटकार पाहायला मिळाले ते नैनेशांच्या बॅट मधून आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर 1 सिंगल असे 19 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या। 2 षटकांची ही लढत आणि 2 षटकांच्या लढतीमध्ये जर पाहायला गेला तर 19 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पाहतोय। नंतर जर पाहायला गेला तर शेवटचं षटक येणं देखील बाकी असणार आहे। परंतु नैनेश आज काय कमालीचा खेळ करत असताना आपण पाहतोय। मित्रांनो, मेहनतीच्या वाटेवरती काटे खूप असतात परंतु यशाच्या शिखरावरती फुलं देखील उमलतात, हे विसरून जमणार नाही। आज संघर्ष आहे, उद्या तुमचं नाव बनेल आणि एक दिवस तुम्ही नक्कीच इतिहास घडवाल आणि हा इतिहास खऱ्या अर्थानं लागोपाठचे 2 टुर्नामेंट जिंकून घडवायचा आहे तो टीम आंबोलीवाडी संघाला। त्याच्या तयारीला मात्र सुरुवात झाली आहे। गतवर्षी चॅम्पियन झाला होता आणि आता हा संघ दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये आपला आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतोय। ठोकलाय षटकार, गोलंदाजांना कमाल करावी लागणार आहे, विकेट घ्यावी लागणार आहे। आणखी एक, आज जर नैनेश याला कमीत कमी 5 षटकांची मॅच पाहायला मिळाली असती ना तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं। काल पेन टेनिस क्रिकेटमध्ये एक कारनामा घडला। दादरच्या बादल मात्रेनं 25 बॉल आणि 102 धावांची गिली केली।
आणि आज मात्र हा सुपरस्टार थांबायचं नाव घेत नाहीये. बॉल आता शोधायला मात्र GPS लावावा लागणार आहे. एवढा लांब लचक मॅक्सिमम षटकार पाहायला मिळाला नैनेशच्या बॅट मधून. किंग ऑफ सिक्स, आंबोलेवाडी संघाचा किंग ऑफ सिक्स. यावेळी स्लोवर वन पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येतोय. दडपण आणि दडपण अनुभवलं जातंय. मॅसिव्ह हिट मात्र केले जात आहे. शॉट मात्र मॅन्युफॅक्चर केले जातात. रिस्क घेतली जाते कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा महत्वाची आहे. हा सामना महत्वाचा, डू ऑर डाय सामना आहे. त्यासाठी खेळ तसा पाहायला मिळतोय. आणखी एक खोला टाकलेला बॉल. वा काय गोलंदाजी पाहतो युवा गोलंदाज सुजल यांच्या माध्यमातून. परंतु यावेळी जर पाहायला गेला तर पंच कळवतात की हा विकेट आहे. परंतु विकेट मैदानाच्या बाहेर येईल ना. नैनेश अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर तोडफोडच करताना आपण नैनेशांना पाहतोय. कारण थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार चौकारांची भाषा त्यांची बॅट बोलताना आपण पाहतोय. आणि आतापर्यंत नैनेश जर बाद होताना दिसतील तोपर्यंत त्यांच्या बॅट मधून मित्रांनो 6 मॅक्सिमम षटकार आलेत. 37 धावांची केली त्यांच्या बॅट मधून पाहतोय. 9 बॉल आणि 37 धावा त्यांच्या बॅट मधून पाहिल्यात. षटकातील शेवटचा 2 बॉल शिल्लक आहेत. 37